सुस्वागतम. लोकनृत्य म्हटलं की आपल्या अगदी रोमारोमात जिंकलेलं असतं. आपल्याला वाटतं की आपण आता लगेच जाऊन नृत्य करतो. पण आता या नृत्याच्या विश्वातून आपण जाणार आहोत थिएटरच्या विश्वामध्ये, नाटकाच्या विश्वामध्ये. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जर काही बदल झाले तर स्त्रीवर जे होणारे अत्याचार आहेत त्यामध्ये निश्चितच बदल होऊ शकतो. कायद्यामध्ये बदल होऊ शकतो. कारण कायदा आपल्या सरकारने केला आहे, पण त्याची अंमलबजावणी करणारा जो समाज आहे तो समाज अजूनही आपले विचार आणि आचार बदलत नाही. आणि त्यामुळे स्त्रीचं शोषण हे अजूनही चालतंय. अजूनही पेपरामध्ये दररोज त्याच बातम्या येतात, तेच अत्याचार. आणि याच व्यथेला चंद्र जिथे उगवत नाही या नाटकामध्ये मांडलेला आहे. चंद्र जिथे उगवत नाही या नाटकातील एक प्रसंग पाहूया. चंद्र जिथे उगवत नाही. तुला असं वाटतंय अदालतीत ज्या माणसाने तुझी केस लढवली, तुझ्यावर पैका खर्च केला, तो तुला जवळ करील और तुम रहोगी उसके पास? अगं वाटत असं असलं तर बेअक्कल बुद्धू गद्दी आहेस तू. कभी देखा है तूने मंदिर में सणासुदीच्या दिवशी महारोग्यांना मिठाईच्या पराती वाटतात म्हणून कोणी महारोगी घरी नेऊन ठेवील का एखाद्या शेठची? तुम्ही मालूम आहे दिला. अगं 25 सालापूर्वी मी घरी वापस जायची किती कोशिश केली होती. और क्या गुन्हा था मेरा? गुलबर्ग्याच्या दर्ग्यात गुंडांनी माझ्यावर बलात्कार केला होता, हा माझा गुन्हा? मालूम है 8 रोज मी माझ्या घराच्या भिंतीवरती डोकं आपटत रडत बसले होते. माझा नवरा, काका, मामी, सगळे रिश्तेदार सगळ्यांची दारं ठोठावली, पण कुणी मला सहारा दिला नाही. वर खिडकीकडे नजर करून पाहिलं तर केर कचऱ्यासारखी त्यांची नजर माझ्यावरती पडत होती ग. अगं खानदानी घरात राहणारी, पडद्यावर राहणारी मी देवाशी कुत्र्यासारखी रस्त्यावर फिरायला लागले. फिर एक दिन मुझे पता लगा कि मेरे पास एक चीज बाकी है जो बेच के मैं जिंदा रह सकती हूँ. काही दिवसांनी माझ्या रिश्तेदारांना कळलंय मी इकडे राहून धंदा करते आणि पैका कमवते. आता काय आफत आली, अडचण आली तर माझ्याकडे पैक्याची मागणी करतात. डाक आती और मैं भी डाक से पैसा भेज देती. 50 मागितले तर 100 पाठवते. मगर मुझे कोई मिळता नाही रे. 25 सालात मी कोणाचाही चेहरा पाहिला नाहीये ग. रंडीचा पैसा चालतो पण रंडी का मुंह देखना नहीं चलता, अशी दुनिया तुला जवळ करेल. कोई नाही बेटा, मी तुला सांगते आपल्यासाठी कोणी नसतं ग. ऐक, आपल्या दुनियेत चंद्र उगवत नाही बेटा. आपल्याला कायमची अंधेरी रात करून दिलीये खुदाने. आपण चंद्र फक्त बघायचा, त्याचा लोभ नाही करायचा. बाई एकदा रान झाली की तिला मंदिर राहत नाही, मस्जिद राहत नाही, जात राहत नाही का धर्म राहत नाही. तिला सहारा देतो, पोटाशी धरतो तो केवळ पैसा, बाकी कुछ नहीं, कोई नहीं. चलो 4 दिवस या बंद गदर काळोख्या कमऱ्यात बसून काढलीस. कशासाठी, कोणासाठी? वो कुछ नहीं. चलो तुझी विचारपूस करायला तिकडे शेठजी लोक येत असतात. हा चलो. नाटक चंद्र जिथे उगवत नाही. रसिको, आमच्या या नाट्य शिबिरामध्ये आम्ही खास करून मराठी बरोबरच हिंदीच्या डिक्शनवर, हिंदी बोलण्यावर अधिक भर दिला होता. त्या दृष्टीने आम्ही काही त्यांचे व्यायाम घेतले होते आणि त्यामुळे आम्ही खास करून
मराठी नाटकातील दृश्यांबरोबरच हिंदी नाटकातील दृश्य सुद्धा करण्यासाठी त्यांना पाचारण करतो. हिंदी रंगभूमीवरील अतिशय गाजलेले नाटक आहे अंधायुग. आणि अंधायुग मध्ये महाभारताचं जे चित्रण केले डॉक्टर धर्मवीर भारती या लेखकाने, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर धर्मवीर भारती यांनी हे अजरामर नाटक लिहिले अंधायुग. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला नेहमी या नाटकाचे शो होतात. आणि या नाटकामध्ये चरित्र चित्रण आहे अश्वत्थामा. महाभारत म्हटला की महाभारतातील अश्वत्थामा कोणाला माहीत नाही असं होणार नाही. आणि आता आपण पाहूया याच महाभारतामधील म्हणजे अंधायुग मधील अश्वत्थामा. ये मेरा धनुष्य है, धनुष्य अश्वत्थामा का, जिसकी प्रत्यंजा खुद द्रोण ने चढ़ाई थी. आज जब मैंने दुर्योधन को देखा, निशस्त्र, तीन, आंखों में आंसू भरे, मैंने मरोड़ दिया अपने इस धनुष्य को. कुचले हुए सांप सा भयावह किंतु शक्तिहीन ये मेरा धनुष जैसे है मेरा मन. किसके बल पे लूंगा प्रतिशोध पिता की निर्मम हत्या का. वन में, भयानक इस वन में भी भूल नहीं पाता हूं मैं. कैसे सुनकर युधिष्ठिर की घोषणा कि अश्वत्थामा मारा गया. शस्त्र रख दिए थे गुरु द्रोण ने रणभूमि पर. उनको थी अटल आस्था युधिष्ठिर की वाणी पर. पाकर निहत्ता उन्हें इन पापी दुष्टदुम्न ने अस्त्रों से खंड खंड कर डाला. भूल नहीं पाता हूं मैं. मेरे पिता थे अपराजय. अर्ध सत्य से ही युधिष्ठिर ने उनका वध कर डाला. उस दिन से मेरे अंदर भी जो शुभ था, कोमलतम था, उन सब की भ्रूण हत्या युधिष्ठिर की अर्ध सत्य ने कर दी. धर्मराज होकर भी वे बोले नर या कुंजर. मानव को पशु से उन्होंने पृथक नहीं किया. उस दिन से मैं हूं पशु मात्र, अंध बर्बर पशु. किंतु आज मैं भी हूं एक अंधी गुफा में भटक गया. ये गुफा है पराजय की. सुनो दुर्योधन, सुनो द्रोण, सुनो. मैं तुम्हारा अश्वत्थामा, कायर अश्वत्थामा शेष हूं अभी तक. जैसे रोगी मुर्दे के मुख में शेष रहता है, गंदा कफ बासी थूक शेष हूं अभी तक. आत्मघात कर लो किंतु नहीं, जीवित रहूंगा मैं अंधे बर्बर पशु सा. वध, केवल वध, केवल वध. अंतिम अर्थ बने मेरे इस अस्तित्व का. आ रहा है कोई, शायद पांडव योद्धा है. अकेला है, निहत्ता है. पीछे से छिपकर वार करता हूं. अंधायुग नाटकातील अश्वत्थामा. महाभारत म्हटलं की त्या महाभारतावर नाटक लिहिण्याचा मोह भल्या भल्यांना होत नाही. आणि मग आपल्या मराठीमध्ये सुद्धा अरण्यक हे नाटक रत्नाकर मतकरींनी लिहिले. रत्नाकर मतकरींनी अतिशय गाजलेली नाटकं लिहिली मराठीमध्ये. त्यापैकी एक अरण्यक त्यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठी लिहिलं. आणि या अरण्यकमध्ये सुद्धा त्यांनी गांधारीची व्याख्या मांडली. गांधारी आपल्या सगळ्यांना माहितीच असेल, सध्या जे कंदहार आहे तेच त्या काळातील गांधार. आणि गांधारी ही खरं म्हणजे आंधळी नव्हती. आपला पती आंधळा असल्यामुळे ती सतत ती आंधळी बनून राहिली. ती खरी आंधळी नव्हती. पाहूया तिची कथा. नाटक अरण्यक, गांधारी. तुम्हाला नाही समजणार.
या धर्मराजालाही नाही कळणार. तिचे पुत्र मारले गेले त्या आईच्या दुःखाची धार तुम्हाला थोडीच कापून जाते. कसे असोत ते दुर्जन वा महात्मे, पण ते सारे माझे पुत्र होते. होती त्यांना सत्तेची हाव, मनात होता कुटील भाव, पण त्यात त्यांची नव्हती चूक. कोणाला नसते सत्तेची भूक. त्यांचा पिता अंध त्यातून, म्हणून ते सदा भ्यायलेले आतून. पंडूचेच मुलगे राजे होतील, हाती भिकेची झोळी देतील. या धास्तीने वागले होते, तरी ते माझेच पुत्र होते. होती त्यांना सत्तेची हाव, संयमाची त्यांची नव्हती जवळीक. अनेकदा हातून घडली आगळी. त्यांनी पांचालीवर हात टाकला, मला संताप असह्य झाला. कारण ती देखील स्त्रीच. तिची विटंबना माझ्यासारख्या एका स्त्रीला मुळीच सहावेना. तेव्हा नाही का मीच त्यांना आणि त्यांच्या पूज्य पिताजींना जहर लावून शब्दांना टाकून बोलले होते. तरी देखील ते माझेच तर पुत्र होते. मी नाही तर कोणी करायचे त्यांचे यश जमा. मी नाही तर कोणी करायची त्यांच्या पापाला क्षमा. भले वागवत अधर्माने, पण मी त्यांचे यशच शिंपिले. कारण त्यांना या शापित जगात मीच जन्माला घातले. अधर्म कोणी नाही केला, पण जय पांडवांचा झाला. सगळा खोटेपणा खपला. कुंतीला मुलांचा विजय दिसला. ती पाचांची यशस्वी आई आणि मी एक निपुत्रिक बाई. ती काय मला समजू शकणार, जिच्या मुलांचा झाला संहार. ती पांचालीच फक्त माझे दुःख जाणते. जे गेले ते माझे पुत्र होते. ते माझेच पुत्र होते. नाटक अरण्य, पात्र गांधारी. तणाव पूर्ण वातावरणातून आपण थोडं हलकं रिलॅक्स व्हायला पाहिजे. थोडं सारखा तणाव चांगला नाही ना, मला माहिती आहे तुम्ही म्हणताय ते. आणि म्हणूनच आता आपण थोडं हलकं फुलकं होऊया, थोडं विनोदाच्या दुनियेमध्ये जाऊया. काय झालं की दोन मित्र एका ठिकाणी नेहमी संध्याकाळी भेटतात शिवाजी पार्कला, आणि त्यांचा एक प्लॅन असतो काहीतरी एन्जॉय करायचं. असेच ते दोघं संध्याकाळी भेटतात आणि मग पुढे काय होतं ते पाहूया. मस्त रे, पण हा माझा मित्र अजून का नाही आला काय म्हणते. अरे यार आपण आजचा बेत आहे तो कॅन्सल करूया का? अरे का म्हणजे आजच्या बेतापेक्षा एक मोठा बेत आखलाय मी. कुठला कुठला काय काय अरे तुला नशा करेल तरी कोणीच नाही. ह्याचा बेत नाहीये. एक मी अशी गोष्ट आणली ना की बक्षीस वेळावची वेळा. कोणती कोणती गोष्ट? ऐक 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 मी ना एक मस्त डॉबरवन कुत्रा आणलंय. मला त्यासाठी कसं बनवेन? डॉबरवन कुत्रा आणलंय ते तर आहेच. त्याच्या पुढे काय माहितीये का, मला बघायचंय की तो चावतो की नाही. आता आपल्या समोर एक आमची छोटी बाहुली येणार आहे. आमच्या शिबिरामध्ये
या छोट्या बाहुलीचा पण अंतर्भाव आहे. आणि ती छोटी बाहुली आता आमची अभिनेत्री आपल्यासमोर आपल्याला काय सांगणार आहे ते आपण पाहूया. हा, ये रुक्मिणी, ये. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक टोपीवाला रोज एका गावातून दुसऱ्या गावात टोपी विकत जायचा. आजही तो नेहमीप्रमाणे टोपी विकायला निघाला. किती ऊन आहे, खूप दमायला झालंय. वा, किती सुंदर जंगल आहे. किती मोठी मोठी झाडं आहेत. चला इथे थोड्या वेळ विश्रांती घेऊया. अरे वा, इथे पाण्याचा ओढा सुद्धा आहे. चला आता थोड्या वेळ विश्रांती घेऊया. टोपी विकणारा मस्त खाऊन पिऊन गाढ झोपला होता. पण तो ज्या झाडाखाली झोपला होता त्या झाडावर भरपूर माकडं बसली होती. माकडांनी पाहिलं की टोपीवाल्याकडे एक झोळी होती. माकडांना वाटलं की टोपीवाल्याच्या झोळीमध्ये काहीतरी मस्त खायला असेल, म्हणून वरतून एक एक करून माकडं खाली आली आणि त्याची झोळी हळूच उडून काढली. पाहिलं तर काय, टोप्याच टोप्या, लाल, हिरवी, निळी, पिवळी, टोप्याच टोप्या, सगळ्या रंगाच्या टोप्या. माकडांनी पाहिलं होतं की टोपी विकणाऱ्यांनी त्याच्या डोक्यावर एक टोपी घालून ठेवलेली. त्याच प्रकारे माकडांनीही त्यांच्या डोक्यावर टोपी घातली आणि परत झाडावर गेले. मग काय झालं? मस्त झोप झाली. चला आता दुसऱ्या गावात निघूया. अरे अरे, माझ्या टोप्या, माझ्या टोप्या, अरे माझ्या टोप्या, अरे चोर 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 चोर, माझ्या टोप्या, अरे माझ्या टोप्या, आठवलं, अरे माझ्या टोप्या गेल्या, माझ्या टोप्या. तेवढ्यात टोपी विकणाऱ्याचं लक्ष झाडावर गेलं. अरे माझ्या टोप्या, अरे देवा, अरे हे काय, माझ्या टोप्याला माकडं निघाले. अरे हे काय, तेवढ्यात टोपी विकणाऱ्याला आपल्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली की माकडं आपली नकल करतात, आपण जसं करतो तसेच ते करतात. त्यामुळे टोपीवाल्याला एक युक्ती सुचली. टोपीवाल्याने अंग खाजवलं, माकडांनीही अंग खाजवलं. टोपीवाल्याने हात हलवला, माकडांनीही हात हलवला. नंतर टोपीवाल्याने आपल्या डोक्यावरची टोपी हळूच खालती टाकली आणि वाट पाहत राहिला. पण माकड टोपी काढेच ना. तेवढ्यात वरतून एक माकड हसून बोलला, ए तुझ्याच आजोबा, तुलाच आजोबा नाही, आम्हालाही आजोबा आहेत. आम्हालाही आमच्या आजोबांनी टोपी विकणाऱ्याची गोष्ट सांगितली. आम्ही टोपी नाही देणार, आम्ही टोपी नाही देणार. मराठी नाटककारांमध्ये अतिशय अग्रगण्य नाव म्हणजे राम गणेश गडकरी. आणि राम गणेश गडकऱ्यांनी खूप अजरामर नाटकं केली. एकच प्याला, राजसन्यास, अजूनही त्यांची नाटकं अनेक ठिकाणी केली जातात. आणि नाटकाच्या शिबिरामध्ये ॲक्टर्सना ती त्यांची पल्लेदार वाक्य खास एक्झरसाइज म्हणून बोलायला सांगतात एका श्वासामध्ये. अतिशय सुंदर कॅरेक्टरायझेशन, ड्रामॅटिक स्ट्रक्चर, नाट्यरचना खूप छान, अशी त्यांची काही वैशिष्ट्य होती. तर राम गणेश गडकरींनी लिहिलेलं एकच प्याला हे नाटक खूप गाजलं. त्यामध्ये सिंधूची जी व्यथा आहे, तिचं जे दुःख आहे, ते तिची मोलकरीने गीता हे तिच्या मालकिणीला सांगते. पाहूया आपण
एकच पहिल्या नाटकातील गीता. अहो बाईसाहेब, काय बरं म्हणावं मी तुम्हाला? तुम्ही असे कष्ट करायचे आणि आम्ही धोंड्यासारखे तुमच्या जवळ बसून ही डोकेफोड करायची. माझ्या जीवाला काय बरं वाटत असेल? ते पण समाधान देवानं मला दिलं नाही बघा. आज काम म्हणण्यासाठी सारा गाव हिंडले, पण कुठल्याच कारखान्यात काम मिळालं नाही. कायसा म्हणे संपामुळे कागदाचा तुटवडा पडलाय, म्हणून कुठंच काम निघत नाही बघा. कालपासून कुठं काम म्हणून ते नाहीच. देव अगदी अंतच पाहायला बसलाय तसा. बरं बाईसाहेब, दुसरा कुठलं काम बरं बघावं? अगं बाई, दळण? अहो भलतंच काय सांगितलं ते. मुलांना दळणाचं काम का तुमच्यासारख्याने करावं? अहो नवकोट नारायण तुमचे वडील लक्ष्मीची सारीपाट खेळण्यात तुमचा जन्म गेला आणि भलतंच काय करायचं हे? अहो बाईसाहेब, तुम्ही चांगल्या धडधाकट बाई आणि तुम्ही उपाशी पोटी असं करायचं? तुम्ही चांगल्या उपाशी पोटी ते कसं काय व्हावं तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर बघीन बापडे, मग इलाजच हटला घरी. बरं बाईसाहेब, 2 दिवसापासून सांगेन म्हणते, पण आठवणच भारी धड. माझ्या बरोबर अमृतेश्वरीला याल का? आज 4 दिवस तिकडे लक्षभोजन चालली आहे. 4 दिवस तिकडे गेला तर गोडाधोडाचे अन्न पोटभर तरी खायला मिळेल. तुम्हाला उपाशी तापाशी बघून मला पोटात की नाही कटाला तुटतं बघा बाईसाहेब. अगं बाई, तुमच्या डोळ्याला पाणी आलं? माझ्या बोलण्यानं का तुम्हाला एवढं लागलं? बाईसाहेब, मी आपली वेळी पिशी मुलगी मनाला येईल ते बोलून गेली बघा. माझ्या बोलण्यानं तुमच्या मनाला लागला असेल तर मनाला लावू नका घेऊ बाईसाहेब. बरं बाईसाहेब, दुसरं कुठलं काम बघा बरं. अच्छा. बरं बाईसाहेब, मी काय म्हणते, माझं लुगडं आणून देऊ का? अहो तुमच्या देह स्वभावाला काय म्हणावं? 7 जन्माच्या पुण्यवंतानं तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यावं आणि आमच्यासारख्यानं तुमच्याबद्दल दारूबाबत अभद्र. तो देव मेला गडी मारून कुठे बसलाय कोण जाणे? का दारू बिरूच प्यालाय? एरव्यांच्या जीवात झडत कशा नाहीत त्या? तुमची धुणी धुवायला सांगा, एकदा नव्हे तर 4 वेळा धुवी. पण या गोष्टीबाबत माझ्या तोंडाला हात नका देऊ बाईसाहेब. अहो हे असले कसले नवरे, हे दारूबाज नवरे उद्या गटाराच्या रंगेत व्हायचे किंवा आणखी कुठे लोळायचे? या देवानी तर लाज सोडल्यासारखी दिसते. अहो बाईसाहेब, हे असे नवरे का जाळायचे? अहो एकाच्याही अंगात हकूक नाही काडीचा, एकाच्याही अंगात कर्तृत्व सुद्धा नाहीये. अहो बाईसाहेब, या असे नवऱ्यांना तर खेटरानं पूजा करायला हवी. बरं बाईसाहेब, देव जर मला भेटला ना तर त्याला चांगलं खडसून त्याचं कान पिरगळून तुमच्या समोर उभं करीन आणि म्हणीन, बघ रे माझ्या बाईसाहेबांकडे, अशी पोराबाळांच्या भरलेल्या घरात तू ओतायला दारू केलीयस. गीता, आता या गीताला पाहिल्यानंतर आपण परत जरा थोडं रिलॅक्स होऊया, परत जाऊया विनोदाच्या दुनियेत. छोड़ ना यार, धक्का देते साला. मेरा दोस्त भी नहीं यार, हर वक्त खुश रहता है. किधर गया? अरे यार, वेळ तो बोलतो रोज इथे आम्ही भेटतो, रोज आवडले. बाबा ते जाऊ दे, मला सांग यार, एक प्रॉब्लेम झालेला आहे. तू एकदा एक कुत्रा पाळला होतास. हो, पाळला होता. पाळला होता ना? आणि तू एकदा आजारी पडला होता, तुम्हाला बोलला होतास. आजारी पण पडला. आणि मग तुला काय दिलंस? मी त्याला घासलेट दिलं. हा गेला कसा? पूर्ण ऐकतच नाही. शेट. अरे काय तू मला बोलला होता की तू एकदा एक कुत्रा पाळला होता, तू एकदा आजारी पडला होता आणि मग त्याला तू घासले दिलं. मी पण दिला, माझा कुत्रा मेला. माझा पण मेला. आपण मगाशी गीता पाहिली. या मराठी नाट्यानंतर पुन्हा आपण हिंदीच्या दुनियेत जाणार आहोत. हिंदी नाट्यसृष्टीमध्ये आषाढ का एक दिन हे नाटक खूप गाजलंय. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला आषाढ का एक दिन, तुगलक, आधी रात के बाद हे डॉक्टर शंकर शेष यांनी लिहिलेले नाटकं नेहमी होतात. आणि या नाटकामध्ये खास करून आषाढ का एक दिन मध्ये कालिदास हे अत्यंत लोकप्रिय पात्र आहे. कालिदास हा कवी, त्याचं मल्लिकेवर प्रेम असतं, अतूट प्रेम असतं आणि तो मल्लिकेला सोडून जायला तयार नसतो.
पण मल्लिका त्याला सांगते की नाही, तू खूप असामान्य कवी आहेस, तुला राजपद मिळेल, राजकवी म्हणून काश्मीरच्या राजाकडे जाऊन तुझा मान मिळेल, तुझी खरी योग्यता ती आहे. पण तो ऐकत नाही, तो जात नाही. पण मल्लिका त्याला प्रवृत्त करते आणि तो जातो आणि तिथे तो राजकवी होतो. पण त्याचं मन गुंतून राहिलेलं असतं मल्लिकेमध्ये आणि तिथल्या वातावरणामध्ये. तो परत येतो आणि मल्लिकेला सांगतो की तिथला त्याचा अनुभव कसा होता. पाहूया आषाढ का एक दिन, कालिदास. कौन? कोई नहीं. दरवाजा खोलो. कोई नहीं है, तुम बैठो. मैंने बहुत बार अपने संबंध में सोचा है मल्लिका, और हर बार इस निष्कर्ष पर पहुंचा हूं कि अंबिका ठीक कहती थी. मैं यहां से क्यों नहीं जाना चाहता था. एक कारण यह भी था कि मुझे अपने आप पर विश्वास नहीं जानता था कि अभाव और भरोसा का जीवन व्यतीत करने के बाद सम्मान और प्रतिष्ठा के वातावरण में जाके मैं कैसे अनुभव करूंगा. मन में कई आशंका थी कि वो वातावरण मुझे छा लेगा और मेरी जीवन की दिशा बदल देगा. और ये आशंका निराधार नहीं थी. तुम्हें बहुत आश्चर्य हुआ था कि मैं कश्मीर का शासन संभालने जा रहा हूं. तुम्हें बहुत अस्वाभाविक लगा होगा, परंतु मुझे इसमें कुछ भी अस्वाभाविक प्रतीत नहीं होता. अभावपूर्ण जीवन की वो एक स्वाभाविक प्रतिक्रिया थी. संभवतः उसमें कहीं उन सब से प्रतिशोध लेने की भावना भी थी जिन्होंने जब तब मेरी भर्त्सना की थी और मेरा उपहास उड़ाया था. परंतु मैं ये भी जानता था कि मैं सुखी नहीं हो सकता. मैंने बार बार अपने आप को विश्वास दिलाने की कोशिश की है कि कभी उस वातावरण नहीं मुझ में है. अगर मैं अपने आप को बदल लूं तो सुखी हो सकता हूं, परंतु ऐसा नहीं हुआ. न तो मैं बदल सका, न सुखी हो सका. अधिकार मिला, सम्मान बहुत मिला. जो कुछ भी मैंने लिखा उसकी प्रतिलिपियां देश भर में पहुंच गई, परंतु मैं सुखी न हुआ. किसी और के लिए वातावरण और जीवन स्वाभाविक हो सकता है, मेरे लिए नहीं था. एक राज्य अधिकारी का कार्यक्षेत्र मेरे कार्यक्षेत्र से भिन्न था. मुझे बार बार यह अनुभूति होती कि प्रभुता और सुविधा के मोह में आके मैंने अनधिकार उस क्षेत्र में प्रवेश किया. जिस विशाल में मुझे रहना चाहिए था उससे दूर हटाया. जब भी मेरी आंखें उस दूर तक फैली क्षितिज रेखा पर पड़ती, तभी यह अनुभूति मुझे सालती कि मैं उस विशाल से दूर हटाया. मैं अपने आप को आश्वासन देने की कोशिश करता कि आज नहीं तो कल मैं परिस्थितियों पर वश पा लूंगा और समान रूप से इन दोनों क्षेत्रों में अपने आप को बांट दूंगा. परंतु मैं स्वयं के परिस्थितियों के हाथों बनता और चालित होता गया, और जिस कल की मुझे अपेक्षा थी वो कल कभी आया ही नहीं. और मैं धीरे धीरे खंडित होता गया. और एक दिन मैंने पाया कि मैं सर्वथा टूट चुका हूं. मैं वो व्यक्ति नहीं हूं जिसका उस विचार के साथ कुछ भी संबंध था. कालिदास, नाटक आषाढ का एक दिन. अतूट प्रेम काय असतं याचं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे या नाटकामध्ये. आषाढ का एक दिन. आता आपल्या समोर सादर होणार आहे अरे तो लाईट लावला का? खुर्ची पाहिजे आधी सांगायचं ना यार. अरे खुर्ची, अरे काय रे चाललंय? खुर्ची नाही रे. तो कॅमेरा गेला रे. तो नीट लाव. काय तुम्हाला सांग कळत नाही का रे? मग अरे अरे काय इकडनं खुर्ची ती काय समजतं की नाही रे तुम्हाला? हा मोनिका,
अगं ये लवकर, कार्यक्रम चालू करायचा आहे, प्रेक्षक आले. हो हो आले आले. हा नमस्कार मंडळी. तर कृष्णराव थोड्याच वेळात येतील आणि आपण इथल्या कार्यक्रमाला आपण चालू करणार आहोत. बघा, त्यांचा सत्कार आपण करणार आहोत, तो सुद्धा अशा रीतीने की त्यांच्याही लक्षात राहील आणि आपल्या सर्वांच्याही नमस्ते लक्षात. नमस्ते. हा नमस्ते. हा तर मी काय अहो, म्हणतो, आपल्याकडे जरा काम होतं. ठीक आहे ना, जरा बोलतोय ना त्यांच्याशी. अहो, आता सांगायला हवं. आत्ताच हो थांबवा जरा. हे बघा, अहो, तुम्ही इकडे या आधी तुम्ही इकडे या. अहो अर्जंट काम आहे. अर्जंट आहे. कोणाच्या दृष्टीने, तुमच्या की माझ्या? तुमच्या. माझ्या. हो. काय आहे? अहो माझं इथं नाट्यावर दुकान आहे. हो. कसलं? कोंबड्यांचं, म्हणजे सोलेल्या कोंबड्या, बॉयलर चिकन शिवाय अंडी पण ठेवतो. तुम्ही अंडी ठेवा. नाही, तुम्ही अंडी ठेवा, नाही तर उभवा. अहो कोंबड्या मेका प्रायव्हेट पोल्ट्री वाल्याकडून घेतो. माझा आजवरचा अनुभव चांगला आहे. हो. नाही, इथं विचारलंय का कोणी तुम्हाला? अहो शिवाय पोल्ट्रीचा मालक माझा चांगल्या परिचयाचा असल्यामुळे मला खात्रीचाच पाठवतो. आपण विचारलं नाही तरी तो काय? गाडीला जिवंत कोंबड्या पाठवतो. मी त्या मारून सोलून दुकानात टांगून ठेवतो. हे बघा, माझं ऐका जरा तुम्ही. ऐका, हे तुम्ही बघा. ऐका. तुमचे ते कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीत बसले. काय? दुसरी काही सोय नाही म्हणून कोंबड्यांबरोबरच निघाले. प्रिन्सनी पाठवलेली गाडी पालापूरला पोहोचायच्या आत निघाली असती. हा. कुठली गाडी? प्रिन्सची. आता हा कुठला प्रिन्स? पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? फोन आला होता ना दुकानात. लांब लचक निरोप होता. दुसरं कोणतं वाहन मिळत नाही म्हणून ते गाडीतून निघाले. तुमचा तो लांब लचक निरोपात ना आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये. कळलं ना? ते गाडीत बसले आणि निघाले एवढं सांगायला आलात का? तेवढंच सांगायला नाही हो, मला तयारी करायची होती. तयारी कसली? आता वाजलेत किती? तुमच्याकडे घड्याळ आहे ना? मग आहे ना, 8 ठेवलंय. पण ते चालू आहे का? अगदी व्यवस्थित. मग आम्हाला कशाला विचारताय? मला वाटतं तुमचीच गाड्या चालू नसावीत किंवा चुकीचा वेळ दाखवत असावीत म्हणून. म्हणजे काय? म्हणजे आता इथे कार्यक्रम आहे. आम्हाला माहितीये तो कार्यक्रम आहे ते. माहिती आहे ना? हो. उत्तम, त्यासाठीच मी इथे आलोय. अच्छा अच्छा, म्हणजे या सत्कार समारंभासाठी हे इथे आले. सत्कार समारंभासाठी नाही हो, मग श्रद्धांजलीसाठी. श्रद्धांजली? कुणाची श्रद्धांजली? कुणाची श्रद्धांजली नाही, कुणाला श्रद्धांजली असं विचारायचं. कुणाची पुण्यतिथी असे म्हणतात, कुणाची श्रद्धांजली नाही म्हणत. अहो पण आता इथे सत्कार आहे कृष्णराव हा. निलंबकरांचा. आश्चर्य आहे हो. कसलं आश्चर्य याच्यामध्ये? नाही, कृष्णरावांचा सत्कार होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? तसं नाही हो, कृष्णरावांचा सत्कार आहे हे मला माहित नाही की काय असं तुम्हाला वाटतं. याचं आश्चर्य वाटतं मला. अच्छा अच्छा, म्हणजे सत्काराला श्रद्धांजली म्हणतात हे. सत्काराला नाही हो, त्यानंतरच्या कार्यक्रमाला म्हणतो मी. हा हॉल भाड्याने घेतलाय आम्ही. अरे हे प्रवीण, ते हरपून आणलीत का बगडे बावळटा आणि बंड्या, तू नुसता उभत का ओढायलाय? रावसाहेबांच्या तसबिरे पुढे लावायला उदबत्त्या आणल्या का विचार आधी. हो, काय चाललंय काय तुमचं? अहो उदबत्त्या चंदनाच्या मागवल्या. ते नाही, हॉलचं. हा. हॉल आम्ही घेतलाय. अरे हे माकडांनो, टेबलावर पांढरी चादर घाला आणि पोट जरा नीट हलवा. मोठा आहे तो. नाव कळेल का? नाव? रावसाहेब गुरगुटे. अच्छा, तर रावसाहेब गुरगुटे. अहो मी नाही हो, मी अजून जिवंत आहे. श्रद्धांजली त्यांना आहे. जो फोटो पहा ते रावसाहेब गुरगुटे. मी नाना पुंजे. हा, बरं नाना, काय माहितीये का, आम्ही हॉल हा घेतलेला आहे. आमच्या कार्यक्रमानंतर तुमचा आहे ना, मग आमचा कार्यक्रम लांबलाय तुमचा. आम्हाला दिलेल्या वेळेच्या तासभर आधी तुम्ही कार्यक्रम संपायला हवा होता. आम्हाला तयारी करायला नको श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाची. आफ्टर ऑल रावसाहेब गुरगुटे म्हणजे आमचे अन्नदाते, त्यांच्यासाठीच मी इथे आलोय श्रद्धांजलीच्या तयारीला आणि तुम्हाला निरोप द्यायला. अरे हे डुकरा, रावसाहेबांच्या भाषणाची कॅसेट आणली का बघ, ती ऑडिओ कॅसेट. अहो पण हे रावसाहेब गुरगुटे कोण? तुम्हाला रावसाहेब गुरगुटे माहित नाही? अहो गुरगुटे हॉटेलचे मालक, आमचा जनताप्रिय समाजसेवक, राजकारणातल्या लोकांचे सल्लागार. अहो त्यांच्याचमुळे माझं प्रोजेक्टिकलचं दुकान उभं राहिलं. शिवाय ते नाट्यप्रेमी, संगीतप्रेमी, साहित्यप्रेमी असे थोर मानवधर्मी रावसाहेब गुरगुटे. त्यांचं काय झालं? 13 दिवसांपूर्वीच गेले. हॉटेलच्या गल्ल्यावरच हार्ट अटॅक आला त्यांना. बिर्याणी पॅक करून दे रे त्या काळाबाईंना, हे त्यांचं शेवटचं वाक्य. अरे वाईट वाटलं ना? त्या बाईंना सुद्धा वाटलं. त्यांच्या समोर मरून पडले ते. येणार आहेत त्या बाई श्रद्धांजलीला. एक भजन देखील. ते फाटका बशी कोण आहेत वाजंत्रीवाले?
त्यांनाही मला म्हणतात हा, त्यांना म्हणावं त्यांची आम्हाला गरज लागणार. कशासाठी? अहो तुमची आनंदाची वाजवून झाली की आमची दुःखाची वाजवायची. हे बघा, तसं काही मिळणार नाही आणि ते काही होणार नाही. का जमणार नाही? अहो एका दिवशी बारसा आणि श्राद्ध घालणारे भरती नसतात का? मला वाटतं सगळी व्यवस्था झाली. अहो तुम्ही असे ना उदास होऊ नका हो. गोठवलेल्या कोंबड्यांच्या सानिध्यात जरी राहत असलो ना तरी भावना गोठलेल्या नाही तो माझा. तुमचा कार्यक्रम पार पडल्याशिवाय मी माझा कार्यक्रम सुरू करणार नाही. थँक्यू नाना, थँक्यू सो मच. चला ज्या कामासाठी आलो तो ते तर राहिलंच. तुम्ही मला पुढचा बोलूच दिलं नाही. बोला ना. अहो तुमचे ते कृष्णराव कोंबड्यांच्या गाडीतून निघाले. ते सांगितलं ना तुम्ही. ते सांगितलं. गाडी ठाण्याला गेली होती हे सांगितलं नाही, ते नाही सांगितलं. तिथं गाडीला ऍक्सिडेंट, ट्रकशी टक्कर. काय? 17 कोंबड्या ठार झाल्या. व्यक्ती सत्यावस्था आहेत हो. कृष्णराव आणि त्यांच्या पत्नी. काय झालं त्यांचं? त्यांना काहीच नाही झालं. त्यांना काही त्याची अगदी सुखरूप आहेत. चला आता ते ठाण्याहून इथं येतीलच. 10 मिनिटात पोचतील एवढंच सांगायला मी इथे आलोय. चला धन्यवाद नाना. जा लवकर त्यांना घेऊन ये. ते निघालेले आहेत तिकडनं. पटकन जा लवकर. आणि नीट घेऊन ये, सावकाश त्याला. तर मंडळी, नानांनी सांगितल्याप्रमाणे एक 5 ते 10 मिनिटात कृष्णराव इथे येतील आणि आपला सत्काराचा कार्यक्रम इथं आपण चालू करू. पण तत्पूर्वी जरा थोडी तयारी बाकी आहे. अरे हो, हा आलो 1 मिनिट. अरे हा इकडचं पुसून झाला ना की लगेच ते पुसतो. अरे काय तो मिश्राला कुठे गेला यार? बोल वाघमारे. पुसता त्याला आजच. ओ वाघमारे लवकर बोलवलंय. टाइम नाही मला. व्हेरी द इडियट. कोण हवंय? हा येऊ तुम्हीच. मी. काय हवंय? त्याचे मला काय नकोय. मग तो मला हवाय. मला Yes. मला काय हवंय? माल आणलाय. माल. अरे असलं काय आमच्याकडे नसतं. अरे हे काय? चिठ्ठी ना. लेटर. चिठ्ठी कोणी दिली? फादर. वडील. वडील? येस. ओ म्हणजे बाप हो. कोणाचा? अरे कसल्या ऍक्शन करताय काय समजतच नाही बाबा यांचं. 5 किलो रवा, 3.5 किलो गुळ, 1 किलो अच्छा म्हणजे लकी नंबरचं जे बक्षीस लागलंय ते घेऊन आलाय. अरे मग किती वेळ लावता रे? किती वेळ लावतो हा? अरे कधीपासून इथं आम्ही तुमची वाट बघतोय. ज्यांना लकी नंबरचं बक्षीस लागलं त्या दीप्तीबाई येऊन गेल्या सुद्धा. हो. अरे ज्यांना लकी नंबरचं बक्षीस लागलं ना त्या दीप्तीबाई गेल्या सुद्धा इकडे येऊन. कुठे तो? त्या काय तिकडे गेल्या सुद्धा. अच्छा. तर सामान आणलंय का सगळं? हा? तुम्ही काय गाणं ऐकताय? येस. ऍसिड रॉक मॅन. नाही ऍसिड रॉक बरोबर आहे. नाही मी काय मूर्ख म्हणून बोलतो का तुमच्याशी? मग गाणं बंद करा. तुम्ही चेक करा. काय? सामान. लकी नंबरचं बक्षीस. पहिले गाणं बंद करा. काय बोला? कुठे आहेत त्या सगळ्या वस्तू आहेत कुठे? ते बघा पॅक केलेलं आहे. उघडून दाखव. नको आमचा विश्वास आहे तेवढा मोडवीकरांवर. 2 रिप्लेसमेंट आहेत मात्र. 2 रिप्लेसमेंट असल्या? सुंठ आउट ऑफ स्टॉक आहे. बर. म्हणून 1 किलो सुंठच्या जागी 1.25 किलो साबण तुला दिला. आणि दुसरं काय? 9 झाडं नाहीये. 9 झाडूवर नाहीये. हा बस 5 आहे. 3 कमी. 3 कमी. आणि मग त्याच्या बदली ओ सुतीचा गुंडा दिला. सुतीचा गुंडा. सुताईचा गुंडा. येस. अहो तो कशाला काय बांधायचं काय त्याने? काही बांधा. गादी पुरडी तिरडी मला काय करायचं? आवड केअर मॅन. नाही तू जरा अतिच दिसतोयस. नाही अति आगाव काही काय नाही आम्ही. अति आगाव नाही म्हणतो. नाही हा म्हणजे तुम्ही मोडवीकरांचे चिरंजीव का? येस. सुरू करू आता. नाही तुम्ही हे जे काही करताय ते तुमच्या वडिलांना आवडतं का? हू केअर मॅन. अरे वडिलांनंतर तुम्हालाच तर दुकान सांभाळायचंय ना. नो इंटरेस्ट. नो इंटरेस्ट? नाही मग कशात इंटरेस्ट आहे आपल्याला? विचारलं ना. लायब्ररी. Yes. अरे वा. चला नशीब मोडवीकरांचं. नाही म्हणजे त्यांना वाचनाची तरी आवड आहे. ही लायब्ररी नाही हो. मग ही लायब्ररी ऑडिओ व्हिडिओ कॅसेटिंग अँड ऑल. ऑडिओ व्हिडिओ कॅसेट. येस. छान.
अरे कधी सुरू करताय? चान्स मिळाला लगेच. चान्स मिळाला लगेच? येस. अरे बाबू, हे आपले बॉबी, काय म्हणतात माहितीये का? तुला कितपत समजावून सांग बरोबर आहे मला वाटत नाही, पण मला असं वाटतं की तू जरा वडिलांच्या दुकानाकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही, कारण काय माहितीये का, तुमच्या वडिलांच्या दुकानात आम्ही नेहमी चटका घेतो, त्यामुळे थोडीशी आपुलकी वाटते म्हणून सांगतो. अरे तुझ्यासारख्या तरुणांनी आपल्या वडिलांना धंद्यात त्यांच्या मदत केली पाहिजे. येते का लक्षात मी काय सांगतो? हो, तुम्ही फुकटचे लेक्चर मध्ये करू नका, कळलं ना? सामान्य पावत्या सगळ्यांना लाव द्या. याला फुकट बबले भंकास. अहो मी काय म्हणते, हा, हे बॉबी, मोनिका! अरे कुठे होता इतके दिवस? जस्ट फ्लिकिंग आउट मॅन. हे हाऊ इज लुलू? लॉंग टाइम नो सी. नो सी. लुलू भेटली होती? अरे लग्न झालं तिचं, ओ ग्रेट. अमेरिकेला गेली होती. सुपर. गेल्या महिन्यात डिवोर्स पण झाला. शेट. पण जिंक्सचे फ्रेंड मला म्हणाले होते तू इंग्लंडला गेला होतास पॉप म्युझिक ग्रुप बरोबर. ऑल चीट्स यार. शिवायला होतो पायलट रेव्होल्युशन ऑर्केस्ट्रा. अरे पण मी काय म्हणते, सध्या इथेच असतोस? हा कंपल्सरी यार. ते माझे बोर भाव आणि तो दुकान ओल्ड मोडी कलन्सन. असू देत रे बोल, पण आम्ही त्यांचे फार आभारी आहोत. आभार? कसला आभार वगैरे? अरे या सत्कार समारंभासाठी त्यांनी बक्षिसं नाही का दिली लकी नंबरला? ते आमच्या सारा दुकानातला माल पाठवले. हे बरं लेटेस्ट काय करतोय? विचारलं ना, गाणी बसवतो. ग्रॅमी अवॉर्ड वाले. आमच्या आजोबांचं दुकान बंद झालं ना, तर आधी आम्ही प्रॅक्टिस करतो राईसच्या पोतीने आणि तेलांच्या डब्यावर. अरे म्हणलं एखादं गाणं. नको यार, आय डोंट माइंड, बट दिस ओल्ड गाय इज गोइंग लुक लाईक इट. तू म्हण रे, मोनिका, तू म्हण. अरे काय चाललंय काय तुमचं? आपला कार्यक्रम काय आणि तुम्ही काय करताय? हा, तू म्हण रे. 1 2 3 4 smack that all on the floor. Smack that, give me some more. Smack that all on the floor. Smack that, whoa. Smack that all on the floor. Smack that, give me some more. Smack that. Oh, बाहेर काढते, खुश नको आहे. Oh shit, मोनिका, I completely forgot यार. माझे ना वडील ना घरी ना माझी वाट बघतात आणि वरून त्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे. तर पूर्वीपासून त्यांना नाही आवडत माझी गाणी आणि माझे साप. तू साप नाही ना पाळत आता? इज इट पॉसिबल न पाळणं? उलट कलेक्शन वाढलंय. चिक्काळ साप आहे एकदम. कुठे दुकानात? वॉट इज जोक. दुकानात नाहीत काय साप? मग स्कॅर आहे स्कॅर. साप नाही. तर काय साप कुठे? ते अडचणी गाव आहे ना माझं, तिकडे साप लपून ठेवलेत मी. कोणाला माहित नाही. हा, कुठल्या गावात? अडचणी गावाला साप लपवलेत. माय फादर डोंट नो. ओके, सांगू नका काय. ओके बेबी, बाय. बॉबी गोड, बॉबी गोड. मोनिका बोलोस, मोनिका बोलोस. अरे मोनिका. मंडळी, नाही लवकरच आपले सत्कार मूर्ती येणार आहेतच, पण तत्पूर्वी मला असं वाटतं की तुम्ही चहापानाचा कार्यक्रम उरकून घ्या. नाही, इथं बाहेरच चहा पाणी नाश्ता वडापाव सगळं काही ठेवलेलं आहे. फक्त खिशातनं पैसे काढायचे आणि तुम्हाला पाहिजे ते घ्यायचं. हा, मलाही थोडीशी चहाची आणि विश्रांतीची गरज आहे, तेव्हा मी पण आलो. अर्थात स्वखर्चाने. मी आलोच, तुम्ही जाऊन या. अरे अरे हा माझ्यासाठी पण. अरे थांबा रे. तर मंडळी, चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून आपण आलेला असालच. आत्ताच इथे कृष्णराव येणार आहेत आणि आपण सत्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. माफ करा. काय झालं माहितीये का, मला तिथे प्रेक्षकांमध्ये बसायचं होतं. म्हणजे मी तिकडनं आलो ना, तिकडनं तर ना सगळे दरवाजे बंद दिसले आणि अंधार होता. म्हणून ना मी एक हॉलचा समजून ढकलला आणि इथे आलो. मी जातो. अहो थांबा. इथे काय सहज आला होता? बोलताय तुमच्याशी. त्यांच्याशी नाही हो, तुमच्याशीच बोलते. इथं काय सहज आला होतात का? नाही सहज नाही काही. मी कृष्णराव हेरंबकर यांच्या सत्कार समारंभालाच आलो. लहानपणी मी आणि गुंड्या बोना खूप नाटकं व्हायली त्यांची. एकटेच आलात? कावेरी वहिनींना नाही आणलात? कावेरी वहिनी कोण? हो काऊताई हो. हा, काऊ. नाही काऊना गेली आहे ना तिच्या मैत्रिणीकडे. तिच्या मैत्रिणीच्या भाजीला फुलं भरायची आहेत. 7वा महिना लागला. फुलं 7व्या महिन्यातच भरतात ना? हो.
मग चिमणराव तुम्ही काय सध्या इथेच असता? हो, मी इथं मोरूकडे आलोय. आमचा मोरू मुंबईला सेटल झाला ना. मी राहतो पुण्याला. सदाशिव पेठेत ना? प्रसिद्धच आहे तुमचं घर. पण काय हो चिमणराव, तुम्ही नाटकं पाहिलीत कृष्णरावांची? हो, पाहिलीत ना. लहानपणी गुंड्याभाऊ बरोबर आणि तरुणपणी चोरून. चोरून? हो, काऊ बरोबर. काय माहितीये का, त्या कृष्णरावांच्या ना एका जुन्या संगीत नाटकाच्या संदर्भात माझी एक ना खूप जुनी आठवण आहे. हो, सांगा ना. अहो, सांगा. काऊचं ना माझ्याशी नुकतंच लग्न झालं होतं. काऊचंही माझ्याशीच झालं होतं. म्हणजे तिकडे ना असे नियम होते की नवीन लग्न झालेल्या नवऱ्या बायकोनी एकत्र फिरायचं नाही, एकमेकांशी बोलायचं नाही, नाटकाला जायचं नाही, असले नियम होते. मग वडील माणसांना चोरून जायला लागायचं ना नाटकाला. मग ना आम्ही कृष्णरावांचा एकच प्याला या नाटकाला जायचा गुप्तवेध केला. गुप्तवेध? हो. सांगू का, काऊची ना एक मैत्रीण आहे, गुलाब दिदी, तशी स्मार्ट आहे. ती ना मला म्हणाली, चिमणराव मी तुम्हाला मदत करते या कारस्थानात. मग मी म्हटलं ठीक आहे. तर रविवारी दुपारी कृष्णरावांचे नाटक होतं. ती रविवारी सकाळी आली आणि आईला म्हणते कशी, काकू काऊला पाठवाल का आमच्या घरी? आईने विचारलं कशाला ग? तर म्हणते कशी, आमच्याकडे की नाही हळदी कुक्कू समारंभ आहे आणि आमचा हळदी कुक्कू समारंभ खूप मोठ्या प्रमाणावर असतो, त्यामुळे तिची रात्री 9 वाजेपर्यंत मदत लागेल. मग मीही आईला म्हटलं, आई आज रविवार असला तरी मला ऑफिसला जायला हवं, खूप काम साठलंय, ते काढून टाकायचंय. इतकं आहे की रात्री 9 वाजतील बघ घरी यायला. मग घरात कुणाला संशय नाही आला? नाही कसा, आमचं दोघांचं दुपारी एकाच वेळी बाहेर जाणं आणि रात्री 9 वाजताच परत येणं, यामध्ये काहीतरी घोळ असावा असा संशय चिमीला आला. आता ही चिमी कोण? चिमी म्हणजे माझी धाकटी बहीण हो. बघ ना, मी आणि काव किर्लोस्कर थिएटरात पोहोचलो. जाताना ना कावला मी एक सुंदरशी वेणी घेऊन दिली. वेणी. मग आम्ही ना थिएटरात आत गेलो. मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे बघा अशाच खुर्च्या होत्या. अशा आम्ही शेजारी बसलेलो. इथं पायात ठेवायला नव्हतं ना. असे नाटक सुरू झालं. समोर सिंधूचे हात पाहून काऊ हुंके देऊन रडायला लागली. तिकडे ती रडतीये, इकडे ही रडतीये. दोघांची रडण्याची नुसती जुगल बनली. तेवढ्यात तिची वेणीच सुटली. तिची म्हणजे सिंधूची नाही, काऊची. मी तिला ना अश्रू पुसायला रुमाल दिला आणि तिची वेणी बांधून देणार. इतक्यात समोर रामलालचं काम करणाऱ्या नटानं आमच्याकडे पाहिलं आणि तो त्याचं पद म्हणायचं विसरून आमच्याकडेच बघत राहिला. जणू काय आम्ही नाटक करतोय आणि तोच प्रेक्षक आहे. 5वा अंक संपला. नाटकच संपलं. मला ना कृष्णरावांना जवळून भेटायची खूप इच्छा झाली. मी रंगपटात आत गेलो तर ना सगळी नट मंडळी आपल्या चेहऱ्यावरचा रंग पुसत बसली. मी सिंधूचं काम करणाऱ्या नटाचा हात हातात घेतला, पाठ थोपटली. म्हटलं वा, अहो काय सुंदर काम केलं तुम्ही, हुबेहूब बाई वाटलात. पण सिंधू कावरी बावरी झाली. आता मला काय माहिती ती खरंच बाई आहे, पण त्या काही पुरुष स्त्री भूमिका करायचे. मग एकाने माझं उपरणं घेतून सांगितलं, अहो 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 त्यांची पाठ कसली थोपटताय, त्या पुष्पमाला बाई. मी त्यांचे पाय पकडले. अहो म्हटलं माफ करा, मला माफ करा, मला ना तुम्ही खरंच बाई आहात असं वाटलं. सिंधू आणखीन कावरी बावरी झाली. त्यांची माफी मागितली आणि कृष्णरावांकडे गेलो. कृष्णरावांचे पाय धरले. म्हटलं कृष्णराव, आपले करुण प्रसंग पाहून आम्ही खरंच धन्य झालो. तर बाजूला रामलाल तळीराम बसलेले. ते म्हणतात कसे, आपले प्रणय प्रसंग पाहून आम्ही धन्य झालो. सावट माणसं. पण चला, तुमचा नाटकाला जायचा बेत सफल झाला तर. अहो सफल झाला, पण काऊ आता त्या प्रसंगाचं नाव काढल्यावर चिडते. मग ती म्हणते आता ते कृष्णरावही नकोत आणि त्याची नाटकही नकोत. मगाशी माहिती का, मी आतमध्ये ते कोणते हो नाव काय त्यांचं ते वाघमारे. हा ते आतमध्ये काहीतरी ना ते पॉवर सप्लायचं, ते पॉवर सप्लाय देतात. हो पॉवर सप्लाय देतात ना. ते फारच हुशार दिसत आहेत. आणि काहीतरी कॅमेराचं पण म्हणत होतं. ते कॅमेरा कसला कॅमेरा? दूरदर्शनचा कॅमेरा. म्हणजे हा सत्काराचा कार्यक्रम टीव्हीवर दिसणार की काय? हो दाखवतील. मला सांगा ना, मी तिथे समोर जाऊन बसतो तिथे. मला पण का?
अहो मी तुम्हाला सांगितलं नाही का कृष्णरावांचं नाव काढल्यावर काऊ भडकते. मग माझा चेहरा क्लोजअप वर दिसला तर ती चिडणार नाही का माझ्यावर? म्हणून सांगितलं मला रस्ता दाखवा. मी तिकडे समोर जाऊन बसतो, तिकडे म्हणजे दिसणार नाही. नंतर येऊन स्वाक्षरी घेऊन त्यांची. हो मी तुम्हाला दाखवते हा रस्ता. या आता इकडून या. आता सध्या इतकं उकाडा चाललेला आहे आणि आपल्याला म्हणजे पाऊस पण पडत नाही. आणि अशा या वातावरणामध्ये 3 मित्र टेकडीवर जातात आणि टेकडीवर त्यांना असं वाटतं की इथे गार वारा असेल, पण तिथे काही गार वारा वगैरे काहीच नसतो. तिथे अजून उकडतं आणि त्यांना तहान लागलेली असते आणि जवळ कुठे हॉटेल नाही. टेकडीच्या पायथ्याशी येतात. तिकडे त्यांना एक छोटंसं हॉटेल दिसतं आणि मग तिथे हॉटेलमध्ये धावतात. ऍक्च्युली धावून त्या हॉटेलमध्ये काहीतरी छान मिळेल अशी त्यांना अपेक्षा असते आणि ते हॉटेलमध्ये येतात आणि मग काय होतं ते पाहू. अरे इकडे इकडे. हो हो आलो. हे हॉटेल मस्त. आज जायचं. हो चल 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 चल. काय मागवायचं? मागव काहीतरी. वेटरला बोलव आधी. वेटर. हाँ बोलो सब क्या चाहिए बोलो क्या अरे साहब हमारे इधर सब कुछ मिलता है, आप खाली बोलते जाना. सब कुछ इडली डोसा वड़ा पाव चिकन फ्राई मटन फ्राई चाय बढ़िया चाय मिलती है साहब. चाय? हाँ और वो भी कैसे बोलो भाई 10 रुपए वाली 5 वाली और 2 रुपए वाली चाय. हाँ साहब दो वाले पूरा 3 वाली चाय 3 वाली चाय चले. अशी हॉटेल प्रत्येक ठिकाणी पाहिजे. आपल्यासारखं चाय लाया आपके लिए. ले लो. पियो साहब. ये तो कैसे लगा चाय की खासियत क्या? 10 वाला 5 वाला 2 वाला. अरे साहब कुछ नहीं है. ये 10 वाला है ना वो आज बनाएगा और ये 5 वाला है ना वो कल बनाएगी. और 2 वाली क्या है सबका झूठा बीटा मिला के. शिरवाडकर कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज त्यांनी लिहिलेलं हे अजरामर लेणंच म्हणायला हरकत नाही. मराठी रंगभूमीवरचं नटसम्राट हे नाटक कधी कोणी विसरू शकणार नाही. त्यावर बागबान ही फिल्म सुद्धा अलीकडे झाली. ती त्याच गोष्टीवर आधारित झाली बागबान. पण त्यापेक्षा अतिशय सुंदर नाट्यरचना नटसम्राट मध्ये केली आहे. आप्पासाहेब बेलवलकर हे मराठी रंगभूमीवरील गाजलेले नट. आपली सगळी दौलत ते आपल्या मुलीवर आणि मुलावर वाहून टाकतात, उधळून टाकतात. त्यांना असं वाटतच नाही की आपला मुलगा किंवा मुलगी आपल्याला कधी अपमान करेल, घराबाहेर काढेल. आणि मग जे नको ते घडतं ते आपल्या मुलाकडे राहत असतात. त्यावेळेस त्यांना अपमान सहन करावा लागतो. त्यांचा स्वतःचा मुलगा ज्याच्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं तो मुलगाच त्यांचा अपमान करतो. पाहूया नटसम्राट नाटकातील एक दृश्य. अप्पा ती म्हणजे बरोबर आहे. शी इज राईट. ती या घराची मालकीण आहे. तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आम्ही तरुण आहोत. वी आर यंग. अरे पण प्लीज ड्रायव्हर गाडी काढायला सांग. आम्ही तरुण आहोत. 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 हो 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 तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो फक्त संभोग पुरुषांच्या माद्यांशी. तरुण आहेत कावळे, तरुण आहेत गिधाड आणि डुकरही. नरकातले पशु नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी आणि आपली जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखी. या देहभोगाच्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस. तुमचा आमचा बाप. त्यानं चिरून काढलं आपलं शरीर आणि त्या रक्ताचं शिंपण आकाशातील नक्षत्रांवर करीत तो ओरडला, कुणी आहे का? आणि दशदिशातून आवाज आला, हो मी आहे. माझ्यातही तूच आहेस.
या आश्वासनांचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यांनी कातून काढलं एक नवीन विश्व, जिथे समर्थकांची झाली माणसं, स्वरांचं झालं संगीत, जनावरी जीवनांच्या खडकावर उभं राहिलं एक सुंदर देवालय. ह्या बापाला विसरा, पण त्या बापाला विसराल तर पहाडात लपून बसलेली गिधाड फडशा पाडतील तुमचा क्षणार्धात, तुमचा नव्हे या सर्व मनुष्य जातीचा, या सर्व मनुष्य जातीचा. मुलांनी अपमान केल्यानंतर तात्यासाहेब म्हणजे आप्पासाहेब बेलवलकर हे घरातून बाहेर येतात, आपल्या मुलीकडे जातात. मुलीकडे सुद्धा त्यांचा अपमान होतो, त्यांच्यावर चोरीचा आरोप केला जातो आणि मध्ये भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये आप्पासाहेब बेलवलकर रस्त्यावर येतात आणि शेवटी येतात कुठे तर एका थिएटरच्या पाशी येतात. आणि त्या थिएटरच्या जवळ आल्यानंतर त्यांना एक बूट पॉलिशवाला तिथे त्यांना भेटतो आणि त्या बूट पॉलिशवाल्याशी त्यांना बोलून त्यांचं प्रेम जमतं, त्यांना जिव्हाळा मिळतो आणि मग तो बूट पॉलिशवालाच त्यांना खरी माणुसकीने वागवतो. पाहूया नटसम्राट मधील हे शेवटचं दृश्य, या शिबिरातील हे शेवटचं दृश्य आहे, म्हणजे या कार्यक्रमातील. जरा एवढं काम तर संपू दे की. ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गळ, ढगाला लागली कळ पाणी ठेम ठेम गळ, ढगाला लागली कळ डंग 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 डंग. अरे बाबा, अरे तिकडं कशाला गेला? तुला सांगितलं ना तिकडं जाऊ नको. अरे पडशील पडशील, थांब थांब थांब. अरे बाबा तिकडं कशाला जातो सांग? आणि ती माणसं चांगली नाहीत बाबा. इकडं बस, ये तिकडं पुन्हा जाऊ नकोस बघ. ये बस हळू हळू. हा अंदामान अंग असं बस की इकडं, तिकडं नका जाऊस. ती माणसं चांगली नाहीत बाबा. अरे तुला काय सांगू त्या माणसांचं. तू बस इकडेच बस, तिकडे जायचं नाही पुन्हा. बाबा तुला भूक लागली का? नाही, भूक काय लागली नाही. ठीक आहे. अरे मग फार्मास पापडे आणले तुझ्यासाठी, घे. अरे बाबा तू माझं नाही ऐकणार, तू माझं नाही ऐकणार बाबा. तू माझं कसं ऐकशील? माझ्यासारखं तर कोण ऐकतच. मी ऐकीन बाळा तुझं, मी ऐकीन तुझं. राजा आज कोणी हाकच मारले नाही बघ मला, आज तू मारलीस. लय बरं वाटलं बघ. ठरलं बाबा, तुला आपण आपल्या घरला घेऊन जाणार. हा राजा, तुला घर आहे? अरे घर अक्षय आसमान महालच आहे बघ. तो पूल दिसतोय का तुला? अरे त्या पुलाखाली वस्ती आहे ना आपली. अरे बाबा शेर आहे आपण आपल्या वस्तीत. सगळी माणसं गेली ना आपल्याला सलाम टोकतात. आणि बाबा आपल्या झोपडीत एक म्हातारी बी आहे, घाटी समद करते बघ. ते आपलं भाकर तुकडा देते. तू बघशीलच की रातच्याला अगदी मऊ फरमास भाकरी करते म्हणून सांगू. मी पण बघतो तिला समज. दवा पाणी 5-2 रुपये देतो तिला. अरे पैसा काय जाळायचा आहे? साला रांडा पण कमवते तिथं. पण बाबा माणसं दगवली पाहिजेत बाबा, माणसं दगवली पाहिजे. अप्पा चला, अप्पा चला. नाही नाही, तो तुमच्या संग नाही येणार. अरे माझा बाबा इथं तुमच्या दुनियेतला नाही राहिला आता तो.
बाबा बाबा तू यांच्या संग जायचं नाही बाबा. बाबा बाबा तू यांच्या संग नाही जायचं बाबा. हो इन्स्पेक्टर साहेब बघा काय म्हणतोय तू. या या मला भेटणार बाबा. तलवारी म्यान बंद करा, रात्रीच्या दहीवराला गंधून जातील त्या. इन्स्पेक्टर ही रंगभूमी आहे, इथं माझं राज्य चालत, माझं राज्य. मी अप्पासाहेब बेलवलकर नटसम्राट तुम्हाला सांगतो, तुम्ही निघून जायचो. राजा राजा बाबा राजाला मारत तुम्ही, माझ्या राजाला मारत. राजाला नाही मलाच मारत तुम्ही. हे रक्त राजाचं नाही, हे माझं रक्त आहे, हे माझं रक्त आहे. राजा दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. या खरा म्हणून हा जुलियस सीझर कधी कुणाची प्रार्थना करीत नाही, आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया सुद्धा दाखवित नाही. सीझर चलय उत्तरेकडील नक्षत्रासारखा, ज्याच्या ढळपणाला तोंड नाही साऱ्या तारा अंगणात. आकाशावर चितारल्या आहेत लक्षावधी ठिणग्या, प्रत्येक जळती आहे, चमकते आहे, तळपते आहे, पण स्वतःच्या जागेवर स्थिर अशी एकच ध्रुवाची चांदणी. गणित माणसांच्या या दुनियेत देखील असा एकच माणूस मला ठाऊक आहे, जो आपल्या जागेवर ठामपणे उभा राहतो. आणि तो माणूस म्हणजे मी आहे. मी आहे जुलियस सीझर, मी आहे ओथेल्लो, हॅमलेट, प्रतापराव, सुधाकर. आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. सारे महापुरुष या देहाच्या शामियानात राहायला आले आहेत, आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कटारीनं आव्हान, आमचे चिरंतन आव्हान. तो पहा, तो मारेकरी ओरडतोय, मारा, चालवा कट्यारी, मारा, मारा, चालवा कट्यारी. बाबा बाबा Brutus! You too, Brutus! मग सीझर, बाबा 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 असं नाटक असतं राजा, असं. बाबा बाबा. आमच्या शिबिरामध्ये आम्ही शिबिर संपल्यानंतर आमच्या शिबिरातील आमचा संपर्क कधीच तुटत नाही, थांबत नाही. आमचे जुने विद्यार्थी येत असतात. आताही या ह्याच्यामध्ये आमच्या जुन्या विद्यार्थ्यांनी फार मुलांची भर घातली, त्याबद्दल त्यांचा अतिशय आभारी आहे मी. आता मी त्यांना विनंती करतो, प्रत्येकाने आपला परिचय करून द्यावा. माझं नाव विवेक विनायक तामणकर, मी डोंबिवलीवरून येतो. डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतो. मी प्रीती विश्राम गायधनी, मी विक्रोळीहून आले. मी प्रथमेश धनंजय कुलकर्णी, उल्हासनगरवरून आलो, स्टुडंट आहे. माझं नाव अनिरुद्ध काशीनाथ चव्हाण, मी वरळीला राहतो. माझं नाव सौ भगवती दीपक कर्णिक, मी डोंबिवलीला राहते. नमस्कार, मी शार्दूल वसंत बराब, लालबागपासून आलो. माझं नाव पियुष वैद्य, मी ठाण्यावरून आलो. माझं नाव अक्षता स्वप्नील मोजे, मी वसईला राहते. नमस्कार, मी प्रज्ञा जयप्रकाश सावंत, मी दादरला राहते. नमस्कार, मी जयेश विश्वास पळसुले, भिवंडीला राहतो. नमस्कार, मी अजय शहाणे, अंधेरीला राहतो. राज्य सहकारी बँकेतनं एकांकिकातनं काम केली आहेत, पण आता वय परतवे थोडंसं विसरण्याचं हे सुरू झालेलं आहे, त्यामुळे थोडासा आधीमध्ये थोडासा हे झालं, क्षमस्व. नमस्कार, माझं नाव युवराज विवेक तावणकर, मी डोंबिवलीला राहतो आणि चंद्रकांत पाटकर विद्यालयात इयत्ता 9वीत शिकतो. नमस्कार मंडळी, माझं नाव निलेश सुरेश आवटे, मी मुंबईला राहतो. बस एवढी माझी ओळख.
नमस्कार, माझं नाव सुदीप सुभाष खडक, मी वाशीला राहतो. धन्यवाद. माझं नाव रुग्वी अशोक गमरे, मी विक्रोलीला राहते. माझं नाव मधुरा प्रकाश अडिवारेकर, मी गोऱ्यावरून आली आहे. माझं नाव अमेय श्रीकांत देशपांडे, मी डोंबिवलीला राहतो. नमस्कार, माझं नाव रोहित पोट, मी सांगलीला राहतो. काही विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. प्रीती. या आमचं जे वर्कशॉप होतं याला यायचं महत्वाचं कारण असं होतं की मी शाळेत आधी शिकवत होते आणि इतिहास शिकवताना बऱ्याच वेळेला अशा गोष्टी असायच्या की त्या मुलांना समजावून सांगण्यासाठी विशेष प्रकारे त्यांना ते ज्ञान द्यावं लागायचं. मग सरांच्या आणि मॅडमच्या मुळे इथे एक वर्कशॉप जॉईन केलं. मग ते इनर व्हॉइस, आउटर व्हॉइस, भूमिकेचं टिंबर जे असतं किंवा भूमिकेत शिरायला जे काही आपल्याला आवश्यक असतं त्याचं ज्ञान मला इथे मिळालं आणि त्या ज्ञानाचा उपयोग मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती झाला की इतिहास असा इतका रटाळ विषय त्यांना वाटतो की त्यांना इतिहास म्हणजे अगदी नकोसा वाटतो. पण या वर्कशॉपमुळे काय झालं की मला विद्यार्थ्यांशी जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्याशी कनेक्ट होता आलं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विवेक तामणकर, डोंबिवलीहून आलोय. खरं सांगायचं म्हणजे हे तसं माझं पहिलं शिबिर. मी याच्या आधी कधीच कुठल्याच नाट्य शिबिरात सहभागी झालेलो नव्हतो. शाळेत मुलांना शिकवता जे काही जमेल, कारण मी मुळात PT टीचर आहे, त्यामुळे स्पोर्ट्स शिकवतानाच शाळेतला काही आवड म्हणून कल्चरल भाग जो सांभाळायचो त्याच्यातून असं वाटलं की नाही आपण पण थोडं शिकलं पाहिजे. कारण सरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जन्मताच मूल अभिनय करायला लागतो आणि तसंच आमचं होतं आणि आम्ही ते इथे येऊन आणखीन बरंच डेव्हलप झालो. कारण 23 तारखेपासून हे शिबिर चालू आहे आणि सतत 2 तास आणि शनिवारी 2 ते 4 तास असं शिबिर चालू आहे. या शिबिरात आम्हाला खरंच खूप काही शिकायला मिळालं. मला तर असं वाटतं की सरांकडे आणि मॅडमकडे भरपूर काही देण्यासारखं आहे, पण दिवस कमी असल्यामुळे आम्हाला कमी मिळालं. तर अजून थोडं दिवस वाढवलेत तर आम्हाला आणखीन जास्त त्यांच्याकडनं शिकायला मिळेल. कारण सर आणि मॅडम ज्या पोटतिडकीने आम्हाला शिकवत होते त्याच्यावरनं खरंच आम्हाला वाटतंय की त्यांच्याकडे खूप खजिना आहे, पण त्यांच्याकडचा खजिना लुटायला आमचे हात थोडे तोकडे पडले. पण काही हरकत नाही, परत जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की आम्ही हा खजिना लुटायचा प्रयत्न करू. धन्यवाद. नमस्कार, मी रोहित पोट. मी 2011-12 साली हे वर्कशॉप जॉईन केलं. त्याआधी सुद्धा मी बरीचशी नाटकं केली होती. मला असं वाटत होतं की अभिनय खूप सोपं आहे, पण इथे आल्यावर कळलं की ते सोपं नाही. अभिनयात ज्या तांत्रिक बाबी असतात त्या खऱ्या अर्थाने मला इथे समजल्या आणि जवळजवळ आता 4 वर्ष मी यांच्यासोबत आहे. ते अजूनही जुन्या विद्यार्थ्यांना विसरत नाहीत, नेहमी त्यांना काही कामं देत असतात, मार्गदर्शन करत असतात. हे त्यांचं विशेष सांगायला हरकत नाही. त्यानंतर मी बरीचशी नाटकं केली. काही अडलं तर मी त्यांना फोन करतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. हे सर्वात महत्त्वाचं आहे जे इतर शिबिरांमध्ये पाहायला मिळत नाही. इथे आलो, यांच्यासोबत परत या शेड्यूलला जॉईन झालो. खूप मजा आली. हे सुद्धा खरंच खूप छान केलं आहे मी आणि थँक्यू सर आणि मॅडम. पुढच्या वेळी सुद्धा मी नक्की येईन. नमस्कार, मी सौ भगवती कर्णे. आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही सर आणि मॅडमना अनेक धन्यवाद, आभार. कारण त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं, एकदम मस्त शिकवलं आणि सरांची आणि मॅडमची जी डिसिप्लिन आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. कारण इथे आपण काही टाइमपास करायला येत नाही, आपण 2 तास जे आहे ते काहीतरी शिकायला येतो आणि सगळेच आम्ही दर्दी आहोत अभिनयाचे आणि नक्कीच आम्ही थिएटर चांगले गाजवू. सरांचा आणि मॅडमचा खूप आशीर्वाद आहे आमच्यावर. ओके, थँक्यू. नमस्कार, मी सौ अक्षता स्वप्नील मोर्जे. आम्ही हे वर्कशॉप जॉईन केलं
त्याच्या आधी आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आम्हाला सगळ्यांना भरपूर येतं वगैरे असं, म्हणजे स्वतःला आम्ही खूप टॅलेंटेड समजत होतो. पण इथे आल्यावर सगळं टॅलेंट निघालं. आणि जे बारकावे सरांनी आम्हाला सांगितले अभिनयाच्या बाबतीत, म्हणजे ते आम्ही विचारही करत नव्हतो की हे सगळं अभिनयात असतं. त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला नुकतं त्यांनी अभिनय शिकवलाच नाहीये, त्यांनी आमच्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणलाय या 10 दिवसात. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी आमचा चेंज करून टाकलाय पूर्णपणे. आणि आता इथे जर आमच्या काही चुका झाल्या असतील तर ते त्यांनी शिकवलेलं नाहीये, ते आमच्याकडून झालेलं आहे. आणि त्याबद्दल आम्ही सॉरी, आमच्याकडून सॉरी तुम्हाला सगळ्यांना. पण आम्ही सरांचे आणि मॅमचे फार आभारी आहोत. इतकं त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने जे सगळं शिकवलेलं आहे हे आम्हाला आयुष्यभर पुरेल. त्याबद्दल थँक्यू. नमस्कार, माझं नाव युवराज विवेक तावणकर. मी याच्या आधी बरीच नाट्यशिबिरं केलेली, पण दादा म्हणाला तसं सरांच्या इथे आलो तर इतकं आम्हाला खरंच खूप मार्गदर्शन मिळालं. आणि जे 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 आम्हाला येत नव्हतं ते सगळं आमच्याकडनं त्यांनी करून घेतलं. जर एखादा मुलगा चुकला तर त्याच्याकडनं ते सतत ते करून घ्यायचे आणि त्याला ते बरोबर करायला लावायचे. तर आम्ही सगळ्या सरांचे खूप आभारी आहोत. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आम्हाला खरंच खूप खूप मोलाचं मार्गदर्शन दिलं. थँक्यू. सगळ्यांना बोलायला लागेल खूप वेळ. आपले माननीय इथे अतिथी आहेत महत्वाचे, थोडक्यात बोला. या वर्कशॉपमध्ये खूप मस्ती झाली, खूप शिकलो, अनेकदा सरांच्या शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला. इथे अनेक जणांना इन्क्लुडिंग मी बऱ्याच वेळा राग आला सरांचा, पण हे सगळं चांगल्यासाठीच आहे आपल्या. एखाद्या वेळेस आम्हाला मारलं त्यांनी, हे असा पाय टाक तसा पाय टाक असा टर्न घे. खूप चांगलं शिकवलं सरांनी आणि खूप बरं वाटलं या वर्कशॉपमध्ये. हा माझ्या लाईफचा फर्स्ट वर्कशॉप होता. थँक्यू. मला आता मुख्य म्हणजे असं सांगायचं की आज आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांच्याबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटतं. आपण अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला आज अमोल भावे जे इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक मालिका त्यांनी दिग्दर्शित केल्या. अगदी सांगायचं झालं तर सह्याद्री चॅनल्सवरच्या दैवाचा हा खेळ निराळा आणि जिनी आणि मिनी ही मालिका तिच्या गाजल्या दोन्ही मालिका. त्याशिवाय चित्रपटांचं पण त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ते स्वतः एक उत्कृष्ट नट आहे, दिग्दर्शक तर आहेत. त्यांनी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये म्हणजे स्पर्धा गाजवल्या असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज ते इथे आले, त्यांनी आपल्याला बहुमूल्य त्यांचा वेळ आपल्यासाठी दिला. त्यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. अमोल भावे, क्लॅप फॉर अमोल भावे. आणि आज आपल्यामध्ये आमच्या फुलराणी संस्थेचे सर्वे सर्वा ज्यांच्या प्रेरणेने जे सतत आमच्या पाठीशी असतात. अमोल भावे यांना एक फुलाची पाकळी. दीपक शेडगे साहेबांना सुद्धा आपण सगळे आहेत, सगळे सर्टिफिकेट प्रदान करूया आपण. सर्वप्रथम पियुष वैद्य. अनिरुद्ध चव्हाण.
भगवती कर्णी, अक्षता मोरजे, रुग्वी गमरे, अजय सहाने, शार्दुल परब, निलेश आवटे, मधुरा अडिवरेकर, सुदीप खडंग, युवराज सामनकर, चिमनराव, विवेक सामनकर, अतिशय गोड कळा लाभलेले आहेत हे आणि लोककलेमध्ये पारंगत आहेत. फार अगदी जीव तोडून त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मी खरंच म्हणजे मला काही बरेचसे स्टुडंट्स 90% स्टुडंट्स जे आहेत काही ते अतिशय जीव लावून तन्मयतेने शिकत होते. म्हणजे मला तर खरं असं वाटलं की हे शिबिर 1 वर्ष चालू ठेवावं, कारण हिंदी, उर्दू, स्पीच, डिक्शन, मुवमेंट्स, मी काही मुवमेंट्स घेताना काही मुलांवर ओढत होतो, पण मुलांना राग येत असेल मला, पण त्याचा फायदा त्यांना असं होईल की नंतर बाहेर गेल्यानंतर अमोल भावेंच्याकडे काम करताना अमोल भावे ओरडणार नाही, असा त्यांना फायदा होईल. मी आता अमोल भावेजींना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. थँक्यू सर. खरं तर कार्यक्रमाला मला पहिल्यापासून यायचं होतं, पण माझी एक नवीन फिल्म येते जर्नी प्रेमाची, त्याचं आत्ता रेकॉर्डिंग चालू होतं गाण्याचं. अवधूत गुप्ते गात होता, त्यामुळे मला यायला थोडा वेळ झाला. हे कार्यक्रम, शिबिर, राज्यनाट्य स्पर्धा मी आवर्जून जातो याच्यात, कारण खूप गोष्टी असतात की आपलं शिक्षण कधीच संपत नाही. आपल्याला खूप गोष्टी त्याच्यातनं शिकायला मिळतात, तर त्या घेण्यासाठी मी ह्या कार्यक्रमांना जात असतो. कारण मी सुद्धा याच्यातनंच वरती आलोय. मी सुद्धा खूप स्टेट लेवलची नाटकं केली, आम्ही कामगार कल्याणची नाटकं केली, छोटे छोटे अभिनय शिबिर केले, त्यातनं खूप शिकायला मिळतं. त्यामुळे मी आवर्जून या कार्यक्रमांना जातो. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कोणीतरी मगाशी म्हणाला की सॉरी आम्हाला, पण हे सॉरी हा शब्द तुमच्या डिक्शनरीतून काढूनच टाका तुम्ही. काय इथे जेव्हा सर 20-25 दिवस, खूप 15 दिवस आपल्याकडे पिरियड लिमिटेड असतो, त्यामुळे आपल्याला एक दिशा मिळालेली असते. ह्या याच्यात फक्त आपल्याला एक दिशा मिळते शिबिरात की ह्या दिशेने तुला जायचंय, पण ते जाताना आपण सांगितल्याप्रमाणेच गेलं पाहिजे. आपण आपल्या हिशोबाने जर डाव्या साईडला वळलो, उजव्या साईडला वळलो तर आपली दिशा चुकते. तसं कुठेतरी आपलं होतं असं मला वाटतं. त्यामुळे सॉरी हा शब्द काढून टाका. जे इथे तुम्हाला शिकवतात त्याच्यावरतीच तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून घरी त्याचा रियाज करायला हवा, म्हणजे तुमच्याकडनं सॉरी हा शब्द येणार नाही. कारण बऱ्याच वेळा चुई सरांकडनं, मॅडमकडनं जेव्हा आम्ही नवीन कास्टिंग करतो सिरियलला, फिल्मला, त्यावेळी मग जेव्हा आम्ही शिबिरात गेलेलो असतो तेव्हा आमच्या लक्षात असतं अरे हा मुलगा ना त्याने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. पण त्यावेळी मग आम्ही यांना फोन करतो की सर असं कॅरेक्टर मला हवंय, लवकर पाठवा. तर त्यावेळी त्यांचा विश्वास तुमच्यावरती असलेला तो तिथे तुम्ही सॉरी म्हणून घालवायचा नाही. त्यामुळे घरी तुम्ही शिकवलेल्या गोष्टीवरती वर्कआउट करा. पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा शिबिरात याल त्यावेळी तुमच्या डेव्हलपमेंट सरांना दिसली पाहिजे, जेणेकरून ते विश्वासाने सांगतील की नाही ह्याला तू घे बिंदास, हा वन टेक आर्टिस्ट आहे. असं तुमच्याकडनं मिळायला हवं. आणि आपण प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाहीये, सगळं शक्य आहे. सगळं शक्य आहे, ते फक्त आपल्या मेहनतीवर डिपेंड आहे. त्यामुळे कोणी आणि ज्याला परफॉर्मन्स नाही, थोडाफार सर म्हणाले की माझ्याकडनं हे झालं नाही, ज्यावेळी तुम्ही आर्टिस्ट आहात त्यावेळी तुम्ही त्या गोष्टींचा विचारच करू नका की समोर कोणी आहे. नाही, मी तो आप्पा बेलवलकरच आहे आणि माझ्या आयुष्यात हे घडतंय
हे माझ्या आयुष्यात घडतं, हे मी सोचलंय, हे तुमच्या मनाला तुम्ही पटवून द्या आणि तो परफॉर्म करा. मग त्याच्यातनं एखादा डायलॉग तुमचा लिहिलेला आला नाही, तुमच्या मनातला आला, तरी सुद्धा तो तसाच काय म्हणूया आपण वातावरण निर्मिती करून जातो. आणि आपल्याला कळलं पाहिजे की आपण केव्हा स्विच ऑफ व्हायला पाहिजे, केव्हा स्विच ऑफ व्हायला पाहिजे. आणि त्या गोष्टी सरांनी शिकवलेल्या आहेत, फक्त त्या आपण व्यवस्थित त्याच्यावरती वर्कआउट करायला हवं, एवढंच मी सांगेन. आणि खूप मजा आली, वेगवेगळ्या हसवा फसवी, नटसम्राट या गोष्टी करत करत बघत बघत शिकत आलो. त्या गोष्टी पुन्हा इथे बघायला मिळाल्या, त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. खूप बरं वाटलं. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू, धन्यवाद. अतिशय म्हणजे कमी वेळात पण अतिशय महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. म्हणजे मला अगदी खरंच ते म्हणाले त्याप्रमाणे असं वाटतं की तुम्हाला शिबिरामध्ये काय होतं, शिबिरात तुम्ही जाता त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की तुम्हाला तुमची ओळख होते की आपण काय करायला पाहिजे, आपल्यामध्ये काय उणीवा आहे आणि त्या कशा घालवायच्या. त्यासाठी आपण वैयक्तिक, आणि आमच्या शिबिरामध्ये मला असं वाटतं मी वैयक्तिक कोणावर लक्ष दिलं नाही असं झालेलं नाही, म्हणून आमच्या शिबिरामध्ये आम्ही संख्या पण कमी घेतो. त्याचं कारण असं असतं की प्रत्येक ते रुग्वीपासून प्रत्येकाच्या मागे लागून विद्याला येतं की नाही याकडे लक्ष दिलं जातं. आणि मला खरं सांगायचं म्हणजे असंच की तुम्हाला जेव्हा चष्मा मिळालेला असतो, तुम्हाला दिशा मिळालेली असते, जे काही पॉईंट सांगितलेले असतात, ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन, ते हे शिबिर संपल्यावर तुम्ही थांबू नका. तो जो चष्मा दिलाय ना, तो चष्मा काढून बाजूला ठेवू नका. तो चष्मा घालून जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला काही काळाने कळेल की तुम्ही स्वतःमध्ये बदल होतोय आणि तुमच्यामध्ये बदल झाला हा दुसऱ्याला कळतो. तुमची कॅपॅसिटी वाढली, रेंज वाढली, हे समोरचा व्यक्ती तुम्हाला सांगेल. मला या बाबतीमध्ये अतिशय चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर मला असं वाटतं की एकलव्याचं जे उदाहरण आहे ना, दॅट वॉज ग्रेट. नुसतं त्यांनी ते बघून लांबून आणि त्या द्रोणाचार्यांचा पुतळा करून त्यांनी जे काही केलं तसं करणं म्हणजे अलौकिक आहे. पण निदान तुम्ही त्या पद्धतीने ध्यास घ्या. ध्यास, मला असं वाटतं की पॅशन घेतली एखादी गोष्ट की माणूस त्याच्या खोलात जातो. त्याला सांगावं लागत नाही की याच्या मागे जा, त्याच्या मागे जा, तो सतत 24 तास आपोआप त्यामध्ये डुंबून जातो. आता माझे गुरु आणि आहेत आमचे शेळके साहेब, ते स्वतः उत्कृष्ट कवी आहेत. अनेक दूरदर्शनच्या कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली आहे. नाट्यकलेचा व्यासंग आहे, खूप गाढा अभ्यास आहे त्यांचा. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन पण 2 शब्द बोलावे. वर्षाचा आपला 14 वर्षाचा 2000 पासून आपण करतो. उदराणीचे 5 फुलराणी ॲडव्हर्टायझिंग आणि करिअर अकॅडमीतर्फे हा आमचा 5वा वर्कशॉप आहे. खरं म्हटलं तर राजू आणखी मिसेस चोरी मी म्हणजे पहिल्या दिवसापासून बघतोय या 5ही वर्कशॉपमध्ये अक्षरशः जीव ओतून शिकवत असतात. म्हणजे त्यांचं शिकवणं म्हणजे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घडवतं की ज्यांना अजिबात कॉन्फिडन्स नसतो किंवा ज्यांना स्टेजवर कशा पद्धतीने बोलायचं हे समजत नसतं, ती मुलं देखील 15 दिवसाच्या वर्कशॉप नंतर पूर्णपणे तयार होऊन कॉन्फिडन्स त्याच्यात येतो आणि ती तयार होतात. मी आणखी काही बोलणार नाही, परंतु या संस्थेच्या अनुषंगाने मी असं सांगू शकेन की हा वर्कशॉप करण्यामागचा हेतू हा की ज्या मुलांना स्वतः व्यासपीठ मिळत नसतं अशा मुलांसाठी एक व्यासपीठ बनवावं आणि ही एक चळवळ करावी म्हणून हा वर्कशॉप आम्ही आयोजित करतो. गेली 5 वर्कशॉपमध्ये जी मुलं सहभागी झाली ती कुठल्या सिरियलमध्ये किंवा नाटकामधून कामं करत होती आहेत. या नंतर आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे वर्कशॉप साधारणतः 15 दिवसाचे होते, पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असे 3 महिन्याचा एक वर्कशॉप संडे आणि सॅटर्डे आम्हाला करायचा आहे. आणि त्या वर्कशॉपमधून तयार होणारी मुलं, अगोदरची मुलं असं घेऊन आम्हाला या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एक नाटक करायचं आहे.
मला खात्री आहे की ही मुलं जी तयार होती ती या राज्यनाट्य स्पर्धेत देखील चमकून जातील. आणि केवळ राज्यनाट्य स्पर्धेतच नाही तर फुलराणी ऍडव्हर्टायझिंग तर्फे आम्ही काही डॉक्युमेंटरीज करतो, टेलिव्हिजन स्पॉट्स करतो, तर याच्यामध्ये सुद्धा अशी काही सर्वच मुलांना घेता येईल असं नाही, परंतु जी टॅलेंटेड असतील, ज्याची रिक्वायरमेंट असेल त्या लोकांना, त्या मुलांना इथे संधी मिळेल. मी पुन्हा एकदा, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी मुलांचा, आणि ज्यांनी या वर्कशॉपमध्ये, जी मुलं या वर्कशॉपमध्ये सहभागी झाली त्या सर्वांचा, अमोल भारे तसेच राजीव आणि सुरी मॅडम सर्वांना संस्थेच्या वतीने फुलराणीच्या वतीने धन्यवाद देतो. आणि यापुढे असाच तुम्ही यशस्वी वाटचाल करा अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद शेळके सर. आता शेळके सर म्हणाले त्यामध्ये थोडंसं अजून भर सांगतो की आत्ताच आम्ही 2-3 वर्षांचे जे काही स्टुडंट्स होते त्यांना घेऊन आम्ही दारवेकरांनी लिहिलेलं 3 अंकी नाटक इथे केलं होतं आमच्या जुन्या काही स्टुडंट्सना घेऊन. म्हणजे स्टेटला तर ते करतीलच, त्यातही आम्ही आमच्या काही चांगल्या चांगल्या मुलांना घेऊन त्यांच्या अनुरूप काही भूमिका असतील त्याप्रमाणे त्यांना वाव देऊ. पण हे सुद्धा हा पण आता उपक्रम राबवला होता. 3 अंकी नाटक इथे केलं, अप्रतिम केलं विद्यार्थ्यांनी. तर त्या तऱ्हेचे सुद्धा ऍक्टिव्हिटीज आमच्या चालू असतात, त्या सुद्धा आम्ही करत असतो. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्यांचे इथे आभार मानावे. तुम्ही इथे सगळे आलात आणि आमच्या सगळ्या शिबिरार्थींना प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा. थँक्यू अँड वेलकम.